मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये लवकरच जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत नुकताच आपल्याला काव्याच्या चोर ओटीचा कार्यक्रम पार पडलेला दिसला आणि या दरम्यान शारदासमोर नंदिनीचं खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्यसुद्धा उघड झालं. पण मालिकेत आता घरच्या सगळ्यांसमोर हे सत्य लवकरच उघडकीस येताना आपल्याला दिसणार आहे. मिसकॅरेज होऊन सुद्धा खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक नंदिनी आणि जीवा फक्त काव्यासाठी करत आहेत, हे जेव्हा काव्यासमोर येतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. आपल्या मनातील वेदना आणि त्रास बाजूला ठेवून फक्त आपल्यासाठी नंदिनीने हे सगळं नाटक केलं हे काव्याला समजतं आणि यामुळे काव्या एक मोठा निर्णय घेते. काव्य नंदिनीला म्हणते, माझ्या ह्या बाळाचा सांभाळ तूच करणार आणि माझं बाळ आई म्हणून माझं नाही तर फक्त तुझं नाव लावणार. तसंही या बाळाला मी मोठं केलं काय आणि तू मोठं केलं काय गोष्ट एकच आहे, असं म्हणून काव्या ही नंदिनीला तिच्या बाळाची आई म्हणून ओळख देण्याचं ठरवते. तर आपल्या बहिणीच्या मातृत्वाची उणीव भरून काढण्याकरिता काव्या हा मोठा निर्णय घेते. काव्याने घेतलेला हा निर्णय तुम्हाला पटतोय का? कमेंट करून नक्की सांगा. या मालिकेच्या पुढील अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.